जय महाराष्ट्र मित्रांनो, अखेर साहेबांनी कार्यक्रम केला। 4 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बड्या नेत्यांचा थेट कार्यक्रम करत भारतीय जनता पार्टीला चारी मुंड्या चित करत मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अखेर विलिनीकरण। सुप्रिया सुळे केंद्रात तर रोहित पवार राज्यात मंत्री, नेमकी महत्वाची बातमी। आजच्या राजकीय पटलावरील सगळ्यात मोठी घडामोड महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या पश्चात आता 10वा ते 13वा झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सगळ्यात मोठं एक ब्रेकिंग न्यूजचं रहस्य आपल्या समोर आले आणि सर्वात मोठी अपडेट म्हणजे शरद पवारांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व सूत्र हातामध्ये। 4 बड्या नेत्यांची थेट पक्षातून हकालपट्टी करण्यावरती नेमकी चर्चा। मित्रांनो, काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे जाणून घेऊया। राज्याच्या राजकारणामध्ये पवार पुन्हा एकदा सगळ्यांनाच भारी। भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेत्यांपासून ते महाराष्ट्रातल्या सगळ्याच नेत्यांना पवारांनी अखेर केलं बाजूला। मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये अतिशय महत्वाची घडामोड घडली। अजितदादांचं महाराष्ट्रात अकाली निधन झालं आणि त्यांनी अकाली एक्झिट घेतली। संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, महाराष्ट्र रडला। तरुण माणसं, तरुण मुलं अक्षरशः दाय मोकलून रडली या आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला गेल्याच्या नंतर। मात्र मित्रांनो, अजित पवार होते तेव्हापासूनच महाराष्ट्रामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विलिनीकरणाचे संकेत अशा जवळजवळ 14 बैठका झाल्या होत्या। त्यामध्ये शरद पवारांनी 2 वेळा मीटिंग घेत, पत्रकार परिषद घेत सर्वांना महाराष्ट्राच्या समोर मांडलं की अजित पवार होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा झालेली होती। मात्र इथं सगळ्यात महत्वाची गेम अशी होती की अजित पवारांच्या सोबत जे 4 बडे नेते आहेत, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे, या 4ही नेत्यांना ही एकत्रीकरणाची युती नको आहे। जर का युती झाली, एकत्रीकरण जर झालं राष्ट्रवादीचं, तर या 4ही बड्या नेत्यांनी शरद पवारांना अगोदर त्रास देऊन शरद पवारांना सोडून ते अजित पवार यांच्या सोबत गेले होते आणि त्याच कारणास्तव आता शरद पवारांना त्यांच्या आधिपत्याखाली काम करणं म्हणजे आता आपलं काय होणार याची भीती आहे। म्हणूनच ते आपण जर एकत्र आलो नाही तर मात्र महाराष्ट्रासह देशामध्ये आपण 4 बडे नेते राष्ट्रवादीचे सर्वात मोठे नेते राहू अशी त्यांना आशा होती। मात्र शरद पवारांनी एका रात्रीत एका दगडात सगळेच पक्षी गारद करत शरद पवार काय म्हणतात, शरद पवार महाराष्ट्राचे राजकारणाचे किंग कसे आहेत, शरद पवार काय चीज आहे हे त्यांना दाखवून दिलं। आणि मित्रांनो, इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एकत्रीकरण करण्यावरती जोरदार चर्चा होत्या। सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्री, प्रदेशाध्यक्ष पदही ठरलं होतं। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा सगळ्यात मोठा एक संवाद आपल्यापर्यंत जाणून घेऊया। राज्याच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडलं होतं एकत्रीकरणाच्या मुळे शरद पवारांचं संपूर्ण राष्ट्रवादी परिवार एकत्र। मित्रांनो, सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिमंडळ तर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये शरद पवार गटाचा बडा नेता म्हणजे रोहित पवार यांना राज्यमंत्रीपद तसेच प्रदेशाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय हा शरद पवार घेणार होते, असं अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या बैठकीत ठरल्याची माहिती आता समोर आली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। त्यानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची अंतिम चर्चा झाली होती असा दावा केला आहे। तशी एक बैठक जयंत पाटील यांच्या निवासस्थानी मुंबई या ठिकाणी झाल्याची माहिती देखील आता समोर येत आहे। जयंत पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी 23 डिसेंबर रोजी एक बैठक झाली होती। त्या बैठकीला शरद पवार गटाचे 14 नेते अजित पवार यांच्यातले राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाल्याची दिसली। अजित पवारांनी आपल्या पक्षातील एकही नेत्यांना या विलिनीकरणाच्या चर्चेमध्ये करून घेतले नव्हते। अजित पवारांना देखील माहित होतं की आपले नेते सत्तेमध्ये आहेत, त्यांना हे विलिनीकरण नकोय, म्हणून त्यांनी आपल्या पक्षातील बड्या नेत्यांना या चर्चेपासून दूर ठेवलं होतं। शरद पवार गटाच्या 14 नेत्यांची आणि अजित पवार यांच्या मध्ये सुमारे 2.5 तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे। त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी महायुतीमध्ये सहभागी व्हायचं असं ठरलं होतं। केंद्रात सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद तर राज्यामध्ये शरद पवार गटाच्या एका बड्या नेत्याला मंत्रिपद देण्याचं ठरलं होतं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय शरद पवार घेणार होते। दोन्ही राष्ट्रवादीमध्ये यासंबंधी एक अंतिम निर्णय झाला।
असल्याची माहिती समोर आली. त्याआधी अजित पवार, जयंत पाटील यांच्यामध्ये कराडमध्ये बैठकही झाली होती. अशा बऱ्याच बैठका महाराष्ट्राच्या हितासाठी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बड्या नेत्यांनी केल्या होत्या. परंतु अजित पवारांच्या नेत्यांना आता अजित पवारांच्या पश्चात हे दोन्ही पक्ष एकत्रीकरण नको आहेत अशी त्यांची एकत्रित भूमिका समोर येत आहे. कारण तसंच आहे, कारण की आता यांच्याकडे सगळी पॉवर असताना जर पक्षाचं एकत्रीकरण झालं तर आपल्याला शरद पवारांच्या अधिपत्याखाली काम करावं लागेल. मात्र शरद पवारांनी एका दगडात सगळ्यांनाच बाजूला सारत आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलीनीकरण अजितदादांच्या 13 नंतर होईल, ही मोठी बातमी आहे.